नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता रखडलेला आहे आणि पीएम किसान योजनेचा जो 22वा हप्ता पडणार आहे त्याविषयी सविस्तर आणि मोठी अपडेट आपण देणार आहोत। त्यामुळे आता आपण पाहणार आहोत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे। या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार आहेत। कोणता तो दिवस असणार आहे, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट 6,000 रुपयांचा डीबीटीच्या माध्यमातून हे वितरण होणार आहे। 6,000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत, कोणते शेतकरी या लाभापासून वंचित राहणार, कोणत्या शेतकऱ्यांना डायरेक्ट 6,000 रुपयांचा लाभ खात्यात वितरित केला जाणार आहे, महत्त्वाची अपडेट असणार आहे। आणि नमो शेतकरी आणि पीएम किसानचा जो हप्ता राहिलेला आहे, शेतकऱ्यांना जी चिंता लागलेली होती की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अजूनही टाकलेला नाही शासनाने आणि 22वा हप्ता पीएम किसान योजनेचा पडलेला नाही, ते जे 2 हप्ते असणार आहेत नवीन वर्षाचं नवीन गिफ्ट शेतकऱ्यांना आता भेटणार आहे का, त्याविषयी महत्त्वाची अपडेट असणार आहे। आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यात या तारखेला डायरेक्ट 6,000 रुपयांचं गिफ्ट टाकलं जाणार आहे। नवीन वर्षाचं नवीन गिफ्ट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकलं जाणार आहे, परंतु ते कधी टाकलं जाणार आहे, कोणती तारीख असणार आहे, कोणत्या दिवशी हे पैसे तुमच्या खात्यात पडणार आहेत, सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार आहेत का किंवा काही शेतकरी यातून वगळलेले आहेत का, ही सुद्धा माहिती तितकीच महत्त्वाची ठरणार आहे। आणि नमो शेतकरी आणि पीएम किसानचा जो हप्ता असणार आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार, परंतु शेतकऱ्यांना हे 6,000 रुपये पडणार आहेत। कशा पद्धतीने 6,000 रुपयांचं वितरण होणार आहे, 6,000 रुपये कशामुळे पडणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी जे गिफ्ट शासनाने जाहीर केलेलं आहे आता ते शेतकऱ्यांच्या खात्यात टाकलं जाणार आहे। नवीन वर्षाचं जे नवीन गिफ्ट शासनाने ठरवलेलं आहे 6,000 रुपये कसे पडणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। कारण आता नवीन जी अपडेट आलेली आहे तीच अपडेट आपण तुम्हाला देत आहोत। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा। चला तर जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। आता निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि आता याचा GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही, याचा GR अखेर सर्व शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या तारखेला आता तुम्हाला हप्ता मिळणार आहे। कोणती ती तारीख असणार आहे, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होणार आहे आणि 6,000 रुपयांचं मोठं गिफ्ट असणार आहे। शेतकऱ्यांनो महत्त्वाचं म्हणजे जे 6,000 रुपये असणार आहेत ते 6,000 रुपये तुम्हाला महत्त्वाचे आहेत, कारण पहिल्यांदा तुम्हाला 2,000 रुपयेच टाकले जात होते, हे 2,000 रुपये तुम्हाला टाकले जात होते, परंतु आता डायरेक्ट 6,000 रुपये पडणार आहेत। कशा पद्धतीने पडणार आहेत सर्व काही अपडेट आपण पुढे जाणून घेणार आहोत। नमो शेतकरी योजनेचा तर चिंता मिटलेली आहे, परंतु पीएम किसान योजनेचा सुद्धा GR उपलब्ध झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता दोनही हप्ते एकत्रित वितरित केले जाणार आहेत का, ते एकत्रित वितरण होणार असेल तर ते नक्की कधी होणार आहे, कोणत्या तारखेला, कारण 30 तारीख आपण तुम्हाला सांगणार आहोत। याच तारखेला हमखास गॅरंटेड आणि खात्रीशीर माहिती आल्याशिवाय आपण ही अपडेट दिलेली नाही, त्यामुळे या तारखेला तुम्हाला 100% पैसे जमा होणार आहेत। काळजी करण्याची गरज नाही, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहेत, चिंता करू नका प्रत्येक शेतकऱ्याला। परंतु काय करायचं आहे, काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पडणार आहेत, काही शेतकऱ्यांचे काही प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। शेतकऱ्यांना मात्र काय करायचंय, काय केल्यानंतर नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे दोनही हप्ते जे एकत्रित येणार आहेत ते लगेच खात्यावरती जमा होतील, यासाठी तुम्हाला काय करायचंय ते आपण पाहणार आहोत। महत्त्वाचं म्हणजे हे काम करा तर लगेच पैसे जमा होणार आहेत। कोणतं काम करायचंय, काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात ही 6,000 रुपयांची रक्कम डायरेक्ट खात्यात जमा होणार आहे, काय करायचंय आपण पाहणार आहोत। नक्की तुम्हाला कोणते किती काम करून घ्यायचे ते केल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे येण्यास अडचण नाही, डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे येत असतात, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे काम करणं गरजेचं आहे। कोणतं काम करायचंय, हे काम करा तर लगेच पैसे जमा होणार। काय करायचे, नमो शेतकरी आणि पीएम किसानचा जो हप्ता असणार आहे त्यासाठी महत्त्वाचे 3 काम ठरवून दिलेले आहेत। पहिलं काम जे असणार आहे
ते आधार सीडिंग करून घ्यायचे. आधार सीडिंग तितकंच महत्त्वाचं आहे. पहिलं काम आधार सीडिंग करायचं आहे. आधार सीडिंग नसेल तर आधार बेसवर जेवढे पैसे येत असतात त्यापैकी तुम्हाला कोणताच लाभ होणार नाही. त्यामुळे आधार सीडिंग करणं गरजेचं आहे. दुसरं काम करायचं आहे लँड सीडिंग. जर नवीन खरेदी विक्री झाली असेल, नवीन जमीन नावावरती झाली असेल आणि नमो शेतकरी PM किसानसाठी तुम्ही अर्ज केला असेल आणि लँड सीडिंग नसेल तर मात्र तुम्हाला हे पैसे वितरित होणार नाही. तिसरं काम असणार आहे फार्मर ID कार्ड. फार्मर ID कार्ड जर काढलं नसेल तर फार्मर ID कार्ड काढून घ्या. फार्मर ID काढलं, लँड शेडिंग केलं, आधार शेडिंग केलं, KYC आलेली असेल KYC करून घ्या. हे जर काम तुम्ही सर्व करून घेतले तर मात्र तुम्हाला हा लाभ लगेच वितरित केला जाणार आहे. कारण तुमचं जर या प्रॉब्लेममुळे तुमचा लाभ वितरण थांबलेलं असेल, राहिलेलं असेल किंवा मागील सुद्धा हप्ता आलेला नसेल तरी सुद्धा काळजी करण्याची गरज नाही. हे काम करून घेतल्यानंतर तुम्हाला लगेच पैसे वितरण करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. हे 3 काम करून घ्यायचे आणि लगेच तुमच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. काळजी करण्याची गरज नाही. 6,000 रुपये 2 हप्ते जे असणार आहेत ते आता नमो शेतकरी आणि PM किसानचे जे पैसे असणार आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट टाकले जाणार आहेत DBTच्या माध्यमातून. महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे, या जिल्ह्यात वाटप, किती जिल्हे असणार आहेत, त्यांना कधी पैसे पडणार आहेत. 18 जिल्ह्यांची लिस्ट समोर आलेली आहे. या जिल्ह्यांमध्ये आता हे पैसे वितरण चालू झालेलं आहे का ते सुद्धा आपण अपडेट जाणून घेणार आहोत. नमो शेतकरी योजनेचे आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यात पडायला चालू झालेले आहेत, कोणते जिल्हे असणार आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आता हे पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे. महत्त्वाचे 18 जिल्हे असणार आहेत. या जिल्ह्यांमध्ये पैसे पडणार आपण जाणून घेणार आहोत त्या जिल्ह्यांची नावे. पहिला जिल्हा असणार आहे पुणे जिल्हा, दुसरा आहे सातारा जिल्हा, इकडे आहे बीड आहे, औरंगाबाद आहे, अहमदनगर आहे, नाशिक आहे, जळगाव आहे. महत्त्वाचं म्हणजे हिंगोली आहे, यवतमाळ आहे, बुलढाणा आहे, नागपूर आहे, सोलापूर आहे, लातूर आहे, नांदेड आहे या जिल्ह्यांमध्ये आणि इकडे सांगली आहे. या जिल्ह्यांमध्ये आता पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे आता या 18 जिल्ह्यांना महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. शासनानं जो मोठा धमाका केलेला आहे. या जिल्ह्यांना आता लगेच 6,000चं वितरण होणार आहे. 2 हप्ते एकत्रित तुमच्या खात्यात टाकले जाणार आहेत. एक महत्त्वाची अपडेट सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. सर्व शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे आता मेडिक्लेम पॉलिसी जर तुम्हाला घ्यायची असेल, आरोग्यावरती जास्त खर्च होत असेल तर स्टार हेल्थ इन्शुरन्सने आता मेडिक्लेम EMI वरती उपलब्ध करून दिलेला आहे. मंथली हप्ता भरून, महिन्याला हप्ता भरून तुम्ही ही पॉलिसी करू शकता. महत्त्वाचं म्हणजे आता EMI वरती जर तुम्ही घेतली असेल तर थोडेसे चार्जेस जातात, जास्त काही फरक पडत नसतो. 1 वर्षाचा एकदाच हप्ता भरून किंवा मंथली पैसे भरून तुम्ही ही पॉलिसी करून घेऊ शकता. यामध्ये तुमचे किरकोळ दुखणे असतील, मोठे ऑपरेशन्स असतील किंवा ॲक्सिडेंटल बेनिफिट असेल, हा सर्व काही लाभ तुम्हाला घेता येणार आहे. जर तुम्ही ॲक्सिडेंटमध्ये पडलात, तुमचा दवाखान्याचा खर्च असेल तर कंपनी भरते. तुमचा गोचिडताप, मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू अशा काही प्रकारचे जर आजार झाले तरी सुद्धा खर्च कंपनी करते. तुमचे गुडघ्याचे ऑपरेशन असतील, मणक्याचे ऑपरेशन्स असतील, हर्निया, बगंदर, मुळव्याध सर्व काही ऑपरेशन्स असतील ते सुद्धा ही कंपनी करत असते. त्यामुळे कॅशलेस उपचार आहेत. रोज फक्त किती रक्कम भरायची? एक व्यक्ती असाल, 18 ते 35 वय असेल तर मात्र तुम्हाला फक्त भरायचे आहेत 16 रुपये. 2 व्यक्ती लग्न झालेलं असेल तर 27 रुपये. 2 व्यक्ती आणि 1 मुलगा असेल 34 रुपये. 2 व्यक्ती आणि 2 मुलं असतील तर मात्र भरायचे आहेत 41 रुपये. मंथली पैसे भरून सुद्धा तुम्ही ही पॉलिसी करू शकता किंवा इयरली 1 टाइम पैसे भरून सुद्धा ही पॉलिसी करू शकता. आरोग्यावरती होणारा खर्च तुम्ही टाळू शकता. मोठी गुंतवणूक तुमची ही धोक्यात येऊ नये. तुम्ही केलेली गुंतवणूक एखाद्या आजारात ही दवाखान्यात जाऊ नये त्यासाठी ही पॉलिसी गरजेची असते. त्यामुळे तुम्हाला जर आरोग्यापासून सुरक्षित पाहिजे असेल, सुरक्षितता पाहिजे असेल तर मात्र तुम्हाला मेडिक्लेम पॉलिसी करणं गरजेचं असतं. कारण दवाखान्याचं बिल हे सांगून येत नसतं. कोणत्या दिवशी कोणाला काय होऊ शकतं हे सांगता येत नाही. त्यामुळे पॉलिसी असली तर तुम्ही दवाखान्याच्या बिलाला सहज सामोरे जाऊ शकता. कारण तुम्हाला एकही रुपया तुमच्या खिशातून भरायचा नसतो. सर्व काही खर्च कंपनी करत असते. त्यामुळे ही मेडिक्लेम पॉलिसी तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला करायची असेल तर या नंबरवरती यांना संपर्क करून हा
मेडिक्लेम तुम्ही करून घेऊ शकता. स्टार हेल्थ ब्रँड आहे, यामध्ये तुम्ही ही पॉलिसी करणं तितकंच महत्त्वाचं ठरत आहे. त्यामुळे स्वतःचं आरोग्य सुरक्षित करा आणि ही मेडिक्लेम पॉलिसी करून घ्या. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. अशाच प्रकारचे व्हिडिओ आणि अशाच प्रकारचे अपडेट आपण सतत तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.